नाही नाही, आम्ही दावा गिवा केला नाही. आमचं असं म्हणणं आहे का मान सन्मान युतीमध्ये पाहिजे. 200-300 एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील. आम्ही बरोबर आहे एका मतदारसंघापुरतेच आहे प्रवीणजी. मला वाटते आम्ही तुमच्यापेक्षा तर मोठे होऊ शकत नाही आणि आम्ही मतदारसंघापुरते जरी मर्यादित आहे तरी आमची गरज पडतं देवेंद्रजींना फोन करावं लागतं. हे त्याच्यातलं महत्त्व आहे. हे प्रवीणजीला माहीत नाही, ते माझे मित्र आहे जवळचे. त्याच्यानं आम्ही सत्तेत राहत असतानासुद्धा मूळ शेतकरी मजूर दिव्यांग हे काही तत्त्व घेऊन चालतो आम्ही. त्याच्यावर जेव्हा जेव्हा बाधा होते तेव्हा तेव्हा आम्ही बोलतो आहे. ते काही कडू लागत असेल तर तेवढं पचवून घ्यायची ताकद सगळ्यांना ठेवली पाहिजे. महायुतीचं जागा वाटप नाही नाही, आम्ही दावा गिवा केला नाही. आमचं असं म्हणणं आहे का मान सन्मान युतीमध्ये पाहिजे आणि चर्चा ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. होत नसेल तर आम्ही म्हटलं ना मी खासदार आणि आमचे 200-300 एका मतदारसंघात मी खासदार म्हणून उमेदवार राहील. अशा पद्धतीने समोर जाऊ आपण. त्याच्यानं कोणासोबत म्हटल्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे का बॅलेट मी मतदान करतो आहे, माझं मतदान मला भेटलं का नाही भेटलं हा मूलभूत अधिकार आहे प्रत्येक मतदाराचा. तो त्याला भेटला पाहिजे. तो सध्या भेटत नाही. माझं मतदान मी मारल्यानंतर बटन दाबल्यानंतर ते कोणाला भेटलं हे जर साधं त्याचा अधिकार त्याला भेटलं तर ही लोकशाहीचं पतन आहे. लोकशाही पतन झालं तर राष्ट्राचं पतन होईल. इकडे भाऊ ईव्हीएम असू द्या, पण ईव्हीएमसोबत असताना बटन दाबल्यावर एक खाली बॅलेट त्याला भेटला पाहिजे. तो शिक्का त्याच्यावर पडला का नाही पडला आणि त्याची मतपेटीत एक वेगळी मतपेटी ठेवली पाहिजे. हे दोनही होईल. म्हणजे ईव्हीएम याच्यासाठी ठेवतो का वेळ वाचेल मतदानाच्या मोजणीच्या वेळेस आणि काही अडचण वाटली तर मला असं वाटतं का भाजप हा राष्ट्र निर्माण करणारा पक्ष असं त्यांची ख्याती आहे. ते देशभक्त आहे असं त्यांची ख्याती आहे. मग लोकशाहीलाच जर काळीमा फासल्या जात असेल या मतदानाच्या माध्यमातून आणि लोकशाही जर जिवंत राहिली तर राष्ट्र निर्माण राहू शकत नाही, ते आबिद राहू शकत नाही. याचं खऱ्या अर्थानं भाजपच्या सगळ्या लोकांनी याची दखल घेणं गरजेचं आहे. प्रश्न निवडणुकीच्या पुरता मर्यादित नाही तर तो देश हिताचा आहे. देशभक्त म्हणून प्रत्येक मतदाराला मतदान कुठं दिलं कोणाला भेटलं हा त्याचा मूलभूत अधिकार जर उद्या जर त्याच्यातून हिणावून घेतला गेला तर लोकांचे मतं आपल्या सगळ्यांबद्दल दूषित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी त्याच्याचसाठी म्हणतो आहे का हे राष्ट्रहिताच्या भावना आपण ज्या पद्धतीनं सांगताय त्या पद्धतीनं राबवा. एवढंच आहे. दुसरं असं आहे का शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, घरकुलाची तफावत आहे. सगळ्या गोष्टीसाठी मी खासदार म्हणून आम्ही अभियान राबवू. माझं म्हणणं आहे का हा मूलभूत अधिकार जो मतदाराचा आहे तो त्याला भेटला पाहिजे एवढं म्हणणं आहे. आता ते मॅनेज आहे नाही आहे तो अधिक टेक्निकल प्रॉब्लेम आहे. पण माझं असं म्हणणं हा तर मूलभूत अधिकार आहे ना. माझं मत मी कोणाला मारलं कोणाला भेटलं, मी ज्याला मारलं त्याला भेटलं का नाही भेटलं हे तर त्याला भाले भेटलं पाहिजे ना. आणि तेच जर भेटत नसेल तर मग अर्थ काय. 48 पैकी किती मतदारसंघात सगळ्याच महाराष्ट्रात. भाजपच्या वतीनं 400 पारचा नारा दिलाय परंतु संजय राऊत की 200च्या वर जाणार नाही अडकलेले आहेत. तुम्ही देखील भाषण कोण म्हणते असं. संजय राऊत 200च्या वर जाणार. संजय भाऊचं काय मोठं काम आहे ते कसे तज्ज्ञ आहे काय मला माहीत नाही. आता आमचं म्हणणं कसं आहे कोण किती बाजी मारणार नाही मारणार तो नंतरचा भाग आहे. प्रश्न काय आहे मूलभूत आमचा काय म्हणणं आहे का मूलभूत अधिकार लोकांना भेटला पाहिजे. त्यासाठी आमची लढाई आहे ती आम्ही करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.